Welcome by Srimati Deepavali Patil from PJN Vidyalay Akulkhede. Together we learn, grow and succeed. Our today's topic is pronoun and types of pronoun. सर्वनाम आणि सर्वनामांचे प्रकार. So let's see. First, pronoun means सर्वनाम. A word used instead of a noun is called pronoun. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. एक्झाम्पल: आय, वी, यू, ही, शी, इट, दे, धिस, दॅट, दीज, दोज, विच, व्हॉट, एक्सेट्रा. सो नाउ सी टाइप्स ऑफ प्रोनाउन. सर्वनामाचे प्रकार. द फर्स्ट इज पर्सनल प्रोनाउन, पुरुषवाचक सर्वनाम. सो we see the chart carefully. First person singular I, first person plural we means आम्ही. Second person singular you means तू, second person plural you means तुम्ही. Third person singular he, she, it and third person plural they means ते, त्या, ती. Then second डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, दर्शक सर्वनाम. वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. सो नाउ वी सी द चार्ट ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. जवळ आणि लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी हे दर्शक सर्वनाम वापरतात. सिंग्युलर धिस, प्लुरल दीज, सिंग्युलर दॅट, प्लुरल दोज. देन we see examples of demonstrative pronouns. जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी this हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरतात. सो आपण असं समजूया की कार आपल्या जवळ उभी आहे आणि म्हणून आपण त्याच्यासाठी दर्शक प्रोनाउन वापरणार this and the sentence is this is a car. लांबची एक वस्तू दाखवण्यासाठी that हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरतात आणि म्हणून आपण वाक्य वापरूया दॅट इज अ बॉय. देन अनेक वस्तू किंवा व्यक्ती जवळच्या दाखवण्यासाठी दीज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरतात आणि म्हणून आपण एक्झाम्पल पाहूया दीज आर चिल्ड्रन. आणि लांबच्या अनेक वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरतात आणि म्हणून स्टार्स हे दाखवण्यासाठी आपण वाक्य वापरूया दोज आर स्टार्स. Then third one is interrogative pronoun, प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. त्यांनाच WH words असे सुद्धा म्हणतात. So now we see some WH words: what, when, where, why, who, how, which, whom, whose, etc. Now we see examples. First, what is your name? Second, who are you? Third, which is your book? Fourth, whose pen is this? Fifth, why are you crying? Next, relative pronoun, संबंधी सर्वनाम. पहिल्या वाक्यातील नामाचा संबंध दुसऱ्या वाक्याशी जोडणाऱ्या शब्दास संबंधी सर्वनाम असे म्हणतात. सो नाउ वी सी एक्झाम्पल्स. आय सॉ अ मॅन हू वॉज व्हेरी टॉल. सो इन दिस सेंटेन्स हू, दिस वर्ड इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. देन सेकंड एक्झाम्पल, इट इज अ चेअर विच इज ब्राऊन. सो इन दिस सेंटेन्स विच, दिस वर्ड इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. Now we see fifth type of pronoun, reflexive pronoun, आत्मवाचक सर्वनाम. षष्ठी विभक्तीच्या सर्वनामांना सेल्फ किंवा सेल्व्स प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. एक्झाम्पल: माय सेल्फ, अवर सेल्व्स, युअर सेल्फ, युअर सेल्व्स, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ, देमसेल्व्स. दीपा हर्ट्स हरसेल्फ. आय टॉक माय सेल्फ. देन सिक्स्थ वन इज इंडिफिनाइट प्रोनाउन, अनिश्चित सर्वनाम. एखाद्या वस्तूविषयी किंवा व्यक्तीविषयी निश्चित माहिती नसताना ती वस्तू किंवा व्यक्ती दर्शविण्यासाठी जी सर्वनामे वापरतात त्यांना
अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यासाठी वापरले जाणारे शब्द एक्झाम्पल पाहूया. सम, एनी, ऑल, समवन, समबडी, समथिंग, एनीवन, एक्सेट्रा. आय हॅव सम कॉइन्स, कॉल समवन, एक्सेट्रा. थँक्स फॉर वॉचिंग.